नमस्कार मित्रांनो, कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण इथे टेक्स्ट बटन बघणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनव्हास ऑडिओ स्टिकर ही बटन बघितली होती, तर ज्यांनी कोणी बघितला नाही त्यांनी बघून घ्या। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मी टेक्स्टवर टच करते आणि इथे ह्या टीवर टच करते आणि इथे आपल्याला लिहून घ्यायचं आहे कल्याणी ग्राफिक्स। तर मी इथे उदाहरण द्यायसाठी तुम्हाला एक नाव लिहून दाखवत आहे, कल्याणी ग्राफिक्स म्हणून, आणि एक मराठीमध्ये लिहिलेलं आहे आपण आणि एक इंग्लिशमध्ये लिहायचं आहे। आणि मी ह्या ॲरोनी छोटं करून घेते आणि पुन्हा इथे वरती स्क्रॉल करायचं आहे आणि एक डुप्लिकेटचं ऑप्शननी खाली येतं आणि कॉपीच्या ऑप्शननी कॉपी होतं, म्हणजे वरच्या साईडनी येते। तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। जे डुप्लिकेट केलं होतं ते आपण डिलीट करूया आणि कॉपी केलं होतं ते थोडं खाली घेऊया। अशा पद्धतीने एकावर एक टेक्स्ट येतात ते आपल्याला थोडी खाली घ्यावं लागते। आणि इथे आपण इंग्लिशचं जे आहे ते मराठीमध्ये करायचं आहे। आपलं जे कीपॅड आहे ते आपल्याला मराठीमध्ये करून घ्यायचं आहे। बघू शकता मी इथे मराठीमध्ये करत आहे। असं टच करून ठेवायचं आणि इथे मी सर्च करून घेते कल्याणी ग्राफिक्स। तर अशा पद्धतीने मी दोन नावं लिहून घेतलेले आहे। मी यांनी छोटं मोठं करू शकते। तर आता इथे बघा, आपल्याला इथे पुन्हा टेक्स्टमध्ये नाही जायचं आहे। आपण जर टेक्स्टमध्ये गेलो तर पुन्हा आपल्याला टेक्स्ट जे आहे आपल्याला टाईप करायचं आहे। तर असं न करता आपल्याला काय करायचं आहे, इथे तुम्हाला पेनचं ऑप्शन दिसते बघा, सॉरी पेन्सिलचं ऑप्शन, या पेन्सिलच्या ऑप्शनवर टच करायचं आहे ने नंतर आपल्याला आपलं टेक्स्ट दिसते। आणि इथे बघा तुम्हाला इथे कीपॅडचं ऑप्शन दिसत असेल, व्हाईट कलरमध्ये आहे, छोटे छोटे बटन्स आहे आणि इथे तुम्हाला टेक्स्ट लिहायचं आहे। त्याच्यासमोर तुम्हाला एक कलरचं ऑप्शन दिसते, या कलरच्या ऑप्शनवर यायचं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इथे कलर देऊ शकता, व्हाईट, ब्लॅक, रेड, अशा पद्धतीने इथे कलर देऊ शकता। आता जो व्हाईट कलर दिलेला आहे तोच खाली पण दिलेला आहे, रेड पण दिलेला आहे, पुन्हा व्हाईट दिलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता। आता इथे बघा मला आता दुसरा कलर द्यायचा आहे, तर मी इथे येलो कलर देते। तर इथे पुन्हा मी हे टच करते, अशा पद्धतीने हा कलर लागतो। तर असं वेगवेगळ्या प्रकारे दिलेलं आहे इथे। आता इथे बघा पेन्सिलचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन काय करायचं, पेन्सिलच्या ऑप्शनवर अगोदर टच करायचं। टच केलं का तो बॉक्स पूर्ण व्हाईट होतो आणि हा सर्कल जो आहे तुम्हाला जो कोणता कलर द्यायचा आहे त्या कलरवर न्यायचा आहे। अशा पद्धतीने तो कलर लागतो आणि बरोबरच्या चिन्हाने बरोबर करायचं आहे। पुन्हा आता पेन्सिलच्या याच्यावर जायचं आहे, सर्कलवर, पुन्हा कलरमध्ये यायचं आहे। अशा पद्धतीने आपण हा ग्रेडियंटचा कलर बघितलेला आहे। आता इथे बघा असं पण कलर करू शकता तुम्ही, म्हणजे सर्कल फिरून असा पण कलर देऊ शकता। तुमचं जे पॅलेट नाईफ आहे ते फिरवायचं आहे। आता मी इथे रेडच्या याच्यावर नेलं, तुम्हाला रेडमधला कोणताही डार्क, इकडे वरती पूर्ण रेड दिसतो, खाली ब्लॅक साईड म्हणजे ब्लॅक येतो, ब्लॅकमध्ये शेड येतात त्याच्यात, आणि इथे पण ब्लॅकच आहे, पूर्ण ब्लॅक येतं इथं आणि इथे थोडा लाईटमध्ये येतो। अशा पद्धतीने 4 प्रकारचे इथे ऑप्शन दिलेले आहे। इथे हे वापरू शकतो। ती कलरच्या बॉक्सवर गेलं की तुम्हाला असे ग्रेडियंट देता येतात याच्यात, आणि इथे तुम्ही एकाच प्रकारचा कलर वापरू शकता, किंवा इथे पण ग्रेडियंट दिलेले आहे, इथले पण तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला हे आवडत नसेल तर। पेनाच्या बाजूने जे तुम्हाला दिसते ना ते, सॉरी पेन्सिलच्या बाजूने दिसते त्याच्या बाजूचा जो स्क्वेअर आहे तिथला, तर तुम्हाला हे नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। आता बघूया बॉर्डर कशी द्यायची। तर बघा आता इथे तुम्हाला एक बॉर्डर दिसेल, माझं जे टेक्स्ट आहे मी ते ब्लॅकमध्ये घेते। आपण पेनाच्या ऑप्शनमध्ये येऊया आणि इथे ब्लॅक कलरचा जे शॅडो म्हणजे कलर आहे तो दिला आहे। आता बॉर्डर म्हणजे बघणार होतो आपण, इकडे बघा तुम्ही इकडे वाढवलं, उजव्या साईडने नेलं तर तुम्ही अशा प्रकारची याला बॉर्डर देऊ शकता आणि या बॉर्डरचा कलर पण बदलवू शकतो आपण, व्हाईट पण करू शकतो, रेड पण करू शकतो, आपल्या चॉईसनुसार आपण बदलवू शकतो। भरपूर सारे कलर आहे यामध्ये, कोणताही आपण देऊ शकतो। अशा पद्धतीने आपल्याला टेक्स्टला जे आहे बॉर्डर देता येतं। आता शॅडो म्हणजे काय आहे, पुन्हा मी बॉर्डरवर जाते, इकडे सरकवलं ना तुम्ही डाव्या साईडने ते वाढतं आणि इकडल्या साईडने कमी केलं की ते 0 होतं। अशा पद्धतीने तुम्हाला कमी जास्त करायचं आहे। तर आता इथे बघा शॅडोमध्ये यायचं आहे, इथे मी शॅडो देते, बघा तुम्हाला दिसत असेल, मी थोडं झूम करून दाखवते। आता हा जो शॅडो आहे व्हाईट कलरचं देऊया आपण। आता इथे जे टेक्स्ट आहे ते पुन्हा मी व्हाईट करते आणि याला शॅडो आपण अशा पद्धतीने देऊ शकतो। तुम्हाला दिसत असेल मी आता ब्लॅक कलर देत आहे, अशा पद्धतीने आपण याला शॅडो देऊ शकतो, या लाईननी, एक्सच्या लाईननी। आणि इथे बघा मी आता पूर्ण 0 केलेला आहे आणि वायनी खाली होतं आणि एसनी जो एक्सनी तो वरती येतो, म्हणजे मागच्या साईडने जातो, असं मागे मागे जातो आणि यानी खाली खाली येतो। आणि इथे बघा असं पाण्याच्या थेंबसारखं एक दाखवलेलं आहे, चिन्ह दिलेलं आहे, यानी काय होतं ब्लरनेस येतं आणि इथे असं लाईटमध्ये येतं, खूप कमी येते पण खूप कमी येतं आणि याने असं डार्क होतं। अशा पद्धतीने तुम्ही याला दिसू, म्हणजे ते जे नाव आहे तुम्हाला असं समोर आल्यासारखं वाटणार आहे, अशा पद्धतीचं हे ऑप्शन आहे। तर अशा पद्धतीने आपण हे बघितलं। आता ग्लोमध्ये जायचं आहे, इथे काय होणार आहे, इथे लाईटचा इफेक्ट दाखवणार आहे, जसं आपण लाईट लावतो ना तशा पद्धतीचं। तुम्ही इकडे वाढवलं तर दिसणार आहे, कमी केलं तर कमी होणार आहे, आणि पुन्हा दुसऱ्या एवर जर कॅपिटल एवर जर गेलं तर इथे जास्त डार्क होणार आहे। अशा पद्धतीचं हे ग्लोचं आहे। लेबल म्हणजे काय आहे, तर आपण हे ग्लो आहे ना पूर्ण कमी करूया। आता लेबल म्हणजे काय आहे, तर इथे बॉक्स येणार आहे, आपले जे टेक्स्ट आहे ना त्याला बॉक्स येणार आहे,
कोणत्याही पद्धतीचा तुम्ही इथला बॉक्स वापरू शकता. बघा आता इथे असं दाखवलेलं आहे, म्हणजे त्याला बॉक्स येतो. आता ऑपेसिटी म्हणजे काय आहे, तर हे पूर्ण कमी होणार आहे. तुमचं जे टेक्स्ट आहे ना, ट्रान्सपरन्सी सारखं पूर्ण कमी होणार आहे. बघू शकता जसं आपण ट्रान्सपरन्सी वापरतो ना, तशा पद्धतीनं. आता उदाहरण द्यायचं झालं, तुम्ही आता एखादे क्लासचे व्हिडिओ वगैरे रेकॉर्डिंग करत आहे, तुम्हाला त्यामध्ये तुमचं नाव आणि फोन नंबर दाखवायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता, तुम्ही दाखवू शकता त्यामध्ये. अशा पद्धतीचं हे ऑपेसिटीचं ऑप्शन आहे. आता इथे आपण बघणार आहोत स्मॉल ए आणि कॅपिटल ए म्हणजे काय आहे. ते तुम्ही फॉन्ट जे आहे तुम्ही ॲड करू शकता. आता इथे बघा सेटिंग दिलेले आहे, तुम्ही कोणते कोणते फॉन्ट वापरताय पूर्ण दाखवणार आहे इथे. आणि ह्या ॲरोच्या चिन्हावरून बॅक यायचं आहे. आता इथे बघा पुन्हा मी इथे हे जी दिलं आहे ना तुम्हाला, छोटंसं चिन्ह दिलेलं आहे, छोटंसा बाण लिहिलेलं आहे, यामध्ये जायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्ही यामधले तुमचे जे फॉन्ट आहे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आता मी यावर टच केलं, ह्या ॲड झालेला आहे. अशा पद्धतीचे भरपूर सारे फॉन्ट असतात, ते ॲड करू शकतो. आता पुन्हा इथे तुम्हाला एक बॅकचं ऑप्शन दिसेल, इथून तुम्ही दुसरा कोणता तरी फॉन्ट तुम्ही यामध्ये ॲड करू शकता इनशॉर्टमधला. आता हा पहिल्याच नंबरचा आहे, तर मी इथे टच करते आणि टच केला मी की तो ऑटोमॅटिक त्यामध्ये डाउनलोड होणार आहे. अशा पद्धतीचे तुम्ही यामधले पण जे आहे फॉन्ट ते डाउनलोड करून तुमच्या इनशॉट ॲपमध्ये तुम्ही वापरू शकता. तुम्हाला कशा पद्धतीचं पाहिजे ते शोधायचं आहे आणि ते त्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे. असे भरपूर सारे फॉन्ट असतात, मराठीमध्ये पण फॉन्ट असतात, तुम्हाला शोधायचे आहे. इंग्लिशचेच फॉन्ट राहतात, ते फक्त मराठी कसं बनवायचं ते तुम्हाला सर्व त्यामध्ये मिळून जातं. अशा पद्धतीने आपण इथे फॉन्ट वापरलेला आहे. तर ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यांना पण मी देण्याचा प्रयत्न करेल. अशाच पद्धतीने आपण हे फॉन्ट ॲड केलेलं आहे. बघा आता यूजवर टच करायचं आहे आणि तो इथे आलेला आहे. आता आपण जे इंग्लिशमध्ये टाईप केलं होतं त्यावर जायचं आहे आणि हा फॉन्ट जो आहे तो मी दाखवते कशा पद्धतीने द्यायचा. अशा पद्धतीने आपण हा फॉन्ट लावलेला आहे, बघू शकता. आता इथे आता पुन्हा इथे मी पेनाच्या ऑप्शनमध्ये जाणार आहे आणि इथे बघा तुम्हाला फॉन्टचं समजलंच असेल अशी मी आशा करते. वेगवेगळे फॉन्ट वापरू शकतो आपण. इथे बघू शकता आता मी इथे हा फॉन्ट दिला, हा दिला, अशा पद्धतीचे इथे फॉन्ट दाखवलेले आहे. तर आपण हाच राहू देऊया पॉपिन नावाचा. आणि पुन्हा आता इथे आपल्याला इथे जायचं आहे, पेन्सिलच्या याच्यावर जायचं आहे आणि ह्या लाईनमध्ये जायचं आहे. तीन लाईन दाखवलेल्या आहे इथे छोट्या मोठ्या त्यावर. आता याने काय होते, डबल टी दिलेला आहे ना, याने टेक्स्ट तुमचं मोठं होते, छोटं होते, मोठं होते. 100% तुम्ही कितीही करू शकता. आणि इथे 3 लाईन दिलेल्या आहे, यांनी काय होते, आपल्या टेक्स्टमध्ये जर दुसरं कोणतंही लिहिलेलं असेल, आता मी एक उदाहरण देण्यासाठी लिहिते पुन्हा, नमस्कार मित्रांनो लिहिते, नमस्कार मित्रांनो. तर आता इथे बघा हे जे नमस्कार मित्रांनो आहे ना, तर यामध्ये तुम्ही याची हे ठेवू शकता, किती गॅप पाहिजे तुम्हाला टेक्स्टमध्ये किती नाही हे कमी करू शकता या लाईननी. अशा पद्धतीचं हे ऑप्शन आहे. आणि इथे बघू शकता तर इथे बघा आता हे जे आहे ना स्मॉल ए आणि कॅपिटल ए, इथून तुम्हाला एक एक जे शब्द आहे तुमचे वेगवेगळे होणार आहे, पुन्हा जुडणार आहे. अशा पद्धतीचं हे ऑप्शन आहे. आता इथे बघा तुम्हाला 3 लाईन दाखवलेल्या छोट्या मोठ्या. आता तुम्ही पहिल्यासारखं डॉटवर जर टच केलं, आता मी लास्टमध्ये टच केलेलं आहे म्हणून मला इकडल्या साईडने आलेलं आहे टेक्स्ट. आता तुम्ही मध्ये टच आता उजव्या साईडने केलेलं आहे ते. मी पुन्हा तुम्हाला एक शब्द टाईप करून दाखवते तिथे. सुरुवात करूया, आपण इथे लिहूया, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी तुम्हाला एक डेमो म्हणून दाखवायचा प्रयत्न करते. अशा पद्धतीने मी जे टेक्स्ट आहे लिहिलेलं आहे. आता इथे बघा पुन्हा आपल्याला पेनाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि 3 लाईनमध्ये जायचं आहे. आता मी याला जवळ करते असं आणि दूर करते, अशा पद्धतीचं हे ऑप्शन आहे. आणि खालचं जे ऑप्शन आहे ते आपण बघितलं. आता इथे बघा हे नावच्या मध्ये आलेलं आहे, कारण हा जो डॉट दिसतोय तुम्हाला ह्यामध्ये आहे. आता पुन्हा हा उजव्या साईडने आला, उजव्या साईडने गेलं, पुन्हा मी इकडल्या साईडने नेला, डाव्या साईडने आला. अशा पद्धतीचं हे जे ऑप्शन आहे तुम्हाला यूज करू शकता तुम्ही टेक्स्टसाठी. आता बी म्हणजे काय आहे, तुमचं जे टेक्स्ट आहे अगोदर खूप बारीक होतं, बघा आता हे थोडं जाड होणार आहे आणि हे थोडं तिरपं होणार आहे. आयनी आणि इटॅलिक म्हणते याला, आणि यूनी अंडरलाईन होतं. आणि इथे बघा आता अंडरलाईन केलेलं आहे आपण. आता हे जे टेक्स्ट आहे तुम्हाला दिसतं इंग्लिशमधलं, तर इथे आल्यानंतर 3 लाईनमध्ये तुमचं जर टेक्स्ट स्मॉलमध्ये असेल तर तुम्ही कॅपिटल करू शकता एकाच वेळेस. तुम्हाला कीपॅडमध्ये जाऊन तुम्ही एक एक शब्द कॅपिटल नाही लिहिले तरी चालतं, स्किप केलं तरी चालतं, पण इथून तुम्ही स्मॉल कॅपिटल जरी लिहिलं असेल तरी तुम्ही इथून छानपैकी कॅपिटलमध्ये करू शकता. पूर्ण टेक्स्ट स्मॉल कॅपिटल अशा पद्धतीने करू शकता. आता हे जे आहे 3 नंबर इथं बाकी समोरचं जे ऑप्शन आहे आणि ABC हे आहे
कर्वमध्ये येते, म्हणजे असं सर्कल टाईपमध्ये येते हे स्पेलिंग तुम्हाला बघू शकता तुम्ही इथे. आता हे वेगळ्या पद्धतीने येते. तुम्ही इकडे जर लाईन वाढवली तर हे वरती जाते, इकडे जर केलं तर खाली जाते. आता याचं पण तसंच आहे. हा पूर्ण राऊंड होतो इकडे जर नेलं तर, आणि इकडून जर नेलं तर उलटा राऊंड होतो. अशा पद्धतीने हे टेक्स्ट ब्लेंडचं ऑप्शन आहे. आता इथे हार्ड दिलेलं आहे. हार्डनी हार्डच होतं फक्त, पण इथे कसं आहे ना, इथे ऑप्शन नाही आहे कमी जास्त करायचं, हे असंच राहतं. त्यासाठी तुम्हाला इथे एक सर्कल दिलेला आहे, इथून बॅक यायचं आहे. अशा पद्धतीने टेक्स्ट ब्लेंड वापरू शकता. अशा पद्धतीने आपण हे सर्व ऑप्शन बघितलेले. आता आपण बघूया ट्रान्झॅक्शन म्हणजे काय आहे. तर आता इथे बघा बेसिक ट्रान्झॅक्शन, सिंगल लेटर ट्रान्झॅक्शन आहे ते. आता तुम्ही हे पण ट्रान्झॅक्शन देऊ शकता. आता इथे तुम्हाला लाईन दिलेली आहे, 1 मिनिटाची लाईन दिलेली आहे. तुम्ही कोणतेही 2 सेकंद, 1 सेकंदपासून तर 1 मिनिटापर्यंत दिलेलं आहे. तर तुम्ही इथे वापरू शकता. बघू शकता आता इथे कशा पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे. जर तुम्हाला इकडे जर नेलं तुम्ही ते खूप फास्टमध्ये होतं, इकडे जर नेलं तर तुम्ही खूप स्लोमध्ये करू शकता. तर बघा आता इथे आपण पूर्ण करूया आणि इथे बेसिक ट्रान्झॅक्शन देऊया. अशा पद्धतीने तुमचे टेक्स्ट जे आहे तुम्हाला हे दिसणार आहे. पूर्ण हे जे ट्रान्झॅक्शन आहे वापरायचे आहे. इनचे पण आहे, आउटचे पण आहे, लूपचे पण आहे. आता लूपमध्ये कसं आहे, हे असंच होणार आहे हार्डमध्ये. आता तुम्ही इकडून पण देऊ शकता आणि हे पण वाढवू शकता. स्लोमध्ये होते आणि हे फास्टमध्ये होते. खूप स्लोमध्ये येते, खूप फास्टमध्ये येते. अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. इथे 3 सेकंदाचं दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे यूज करू शकतो. पुन्हा मी इथून बॅक येते. आता इथून बॅक आल्यानंतर बघा आता इथे अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन आहे. हे वेगळे ट्रान्झॅक्शन आहे, तुम्ही इथले पण वापरू शकता. इथे टायमिंग तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता आणि ह्या बरोबरच्या चिन्हाने आपण बरोबर करायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे जे टेक्स्टचं होतं सर्व आपण हे बघितलेलं आहे. आता इथे बघा, आता यावर टच केलं की हे जर तुम्ही असं वाढवत नेलं, आता हे मी जे नाव आहे माझं मी अशा पद्धतीने इथे लावते. आता मी हे जर नाव लास्टपर्यंत नेलं व्हिडिओच्या तर हे लास्टपर्यंत दिसणार आहे. आता मी हे जे मराठीमध्ये जे लिहिलेलं आहे हे लास्टमध्ये नेलेलं नाही आहे, बघू शकता तुम्ही इथे. तर इथे हे मी म्हणजे इथेच ठेवते. तर तुम्हाला हे लक्षात येणार आहे कशा पद्धतीचे हे इफेक्ट दाखवतात. बघा आता इथे जे आपलं मराठीमध्ये केलं होतं ते कमी म्हणजे दिसत नाही आहे, आणि जे इंग्लिशमध्ये होतं ते पूर्ण दिसणार आहे, कारण आपण त्याची लेंथ जी आहे ते वाढवलेली आहे आणि मराठीच्या ह्याची जी लेंथ आहे ते आपण वाढवलीच नाही. अशा पद्धतीने हे टेक्स्ट जे आहे आपण बघितलेला आहे. हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इफेक्ट म्हणजे काय आहे. इफेक्टमध्ये 4 बटन्स आहे बघा, इफेक्ट, AI इफेक्ट, फिल्टर आणि ॲडजस्ट. तर हे सर्व आपण बटन्स उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद.